भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या दुःख निधनामुळे सर्वकडे हळहळ व्यक्त होते। मात्र आपल्यासोबत जोडले गेले आहेत राज्यसभेचे माजी खासदार कुमार केरकरजी। सर, तुम्ही आणि ते एकत्र काम केलं, कसं बघतात जुन्या आठवणी? एकत्र काम केलं असं म्हणण्यापेक्षा आम्ही दोघंही एकाच वेळेला राज्यसभेत होतो 6 वर्ष, 2018 ते 2024। पण ते त्याच्या अगोदरपासून होते, म्हणजे 1991 पासून ते राज्यसभेवर आहेत। त्याच काळात ते पहिल्यांदा अर्थमंत्री होते आणि ते अर्थमंत्री होते त्यावेळेला मी त्यांची पत्रकार म्हणून, त्यावेळी मी इकॉनॉमिक टाइम्समध्ये होतो, त्यावेळी त्यांची मुलाखत घेतली होती। ती मुलाखत सगळीकडे इकॉनॉमिक टाइम्स, महाराष्ट्र टाइम्स, नवभारत टाइम्स आणि टाइम्स ऑफ इंडियात छापली होती मुख्य स्टोरी म्हणून। त्यामुळे माझं त्यांचे संबंध चांगले झाले, कारण त्यावेळी तो तसा इंटरव्ह्यू कोणाला त्यांनी तोपर्यंत दिलेला नव्हता, इतका मोठा इंटरव्ह्यू मला दिला होता। शिवाय ते ज्यावेळेला गव्हर्नर होते रिझर्व्ह बँकचे, त्यावेळेला त्यांच्या प्रेस कॉन्फरन्सेसला मी इकॉनॉमिक टाइम्सतर्फे जात असे। पण त्यावेळेला काही माझी अशी व्यक्तिगत ओळख नव्हती, जी 91 नंतर साधारणपणे झाली आणि मुख्यतः राज्यसभेच्या काळात झाली। आणि मला त्यांचं वैशिष्ट्य असं वाटलं की इतका कमालीचा विद्वान माणूस, इतकं कमालीचं त्यांचं ज्ञान, नुसतं अर्थशास्त्र नाही, एकूणच समाजशास्त्र, राजकारण व्हायचं, आणि तरीही त्यांच्या चर्चेमध्ये, बोलण्यामध्ये, संवादामध्ये, गप्पांमध्ये कधी ती विद्वत्ता अशी दिसायची नाही। ते अत्यंत साधेपणाने अगदी साध्या साध्या गोष्टींबद्दल सुद्धा आपल्याशी बोलायचे। म्हणजे त्यांना कोणीतरी एकदाच जरी भेटलेला असला माणूस तरी सुद्धा ते त्याच्याशी अत्यंत चांगुलपणाने वागायचे। सध्याचं जे दिल्लीतलं वातावरण आहे, म्हणजे मी राज्यसभेत असतानाचं, त्या वातावरणामध्ये अशा प्रकारे सभ्यतेने, नम्रतेने वागणं हे जवळजवळ आता दुर्मिळ झालेलं आहे। आत्ताचे राज्यकर्ते जे आहेत ते इतक्या उद्धटपणे, इतक्या बेपर्वाईने वागतात की त्याच्यामुळे आता मनमोहन सिंगांचं महत्त्व आम्हाला जास्तच जाणवत आहे। तर मी काही कोणत्याही अर्थाने मी मोठा माणूस नाही, कोणतंही पद नव्हतं मला, मी साधा पत्रकार होतो आणि पत्रकारितेतनं मी पुढे राज्यसभेवर गेलो होतो। जरी मी संपादक होतो तरी पत्रकारच होतो ना मुख्यतः। तर अशा एका पत्रकाराशी इतका वेळ सुद्धा ते बोलत असत आणि ते नंतरच्या काळात तर व्हीलचेअरवर यायचे। तर व्हीलचेअरवर आल्यामुळे काय होतं, त्यांना पुढे येता यायचं नाही, कारण व्हीलचेअरनं खाली यायला लागेल। त्यामुळे मागच्या बेंचवरती ते बसायचे, आले तर, म्हणजे बसायचे नाहीत बेंचवरती, व्हीलचेअरवरती मागच्या बेंचला लागून, आणि मी त्याच्या जवळच होतो, त्यामुळे माझ्याशी ते गप्पा मारत बसायचे। कारण ज्या वेळेला काही खास घडत नाही आहे त्यावेळी ते बोलायचे, पण अत्यंत साधेपणाने। आणि काय मोठ्या आम्ही अशा एकदम घनिष्ठ अशा काही गप्पा मारत नव्हतो, अर्थकारण कसं चाललंय, बजेट कसं चाललंय हे नव्हतं, अगदी स्वाभाविक असं अलीकडे तुम्ही काय वाचलंय वगैरे अशा टाईपचे प्रश्न तर विचारून इतक्या साधेपणाने वागणारा एवढ्या मोठ्या पोस्टचा माणूस, की ज्यांची जगामध्ये अक्षरशः दिगंतात कीर्ती असलेला माणूस, आणि तो इतक्या साधेपणाने आपल्याशी बोलतोय, काय वाचतं, काय लिहिताय वगैरे। त्यामुळे मला विचारलं त्यांनी, आता तुम्ही राज्यसभेत आल्यापासून लिहिताय की नाही, का आता लिहिणं बंद केलेलं आहे? आता अशा गोष्टी मला नाही वाटत आत्ता कोणीही दुसरं, म्हणजे आत्ताच्या राज्यकर्त्यांपैकी कोणाला त्याची पर्वा असेल मी लिहितोय का नाही, का मी काय करतोय, किंवा आत्ताच्या पत्रकारितेचं एकूण वर्णन कसं कराल, ते काय अशा पद्धतीने विचारत नव्हतं, टीकात्मक नव्हतं की बाबा तुम्ही टीका करा, असं नाही। एकूण एक ज्याला आपण म्हणतो संवाद, तो त्यांचा होता। आणि असा संवाद करणारा इतक्या मोठ्या पदावरचा माणूस, म्हणजे माझ्या मते 2 अजून आहेत, राजीव गांधी पण असेच होते, मी राजीव गांधींबरोबर बरेच वेळा खासगी बोललेलो आहे। परंतु मनमोहन सिंगांचं वैशिष्ट्य असं की ते पंतप्रधान पदावरून उतरल्यानंतर साधे खासदार म्हणून राज्यसभेत होते। ते काही त्यावेळेला कुठच्या पदावर नव्हते, पण त्यावेळेला सुद्धा त्यांच्यामध्ये जसं पंतप्रधान असताना कोणत्याही प्रकारचा आविर्भाव नव्हता, तसाच नसताना सुद्धा आविर्भाव नव्हता। त्यांच्या घरी पण मी गेलेलो आहे, त्यांच्यावरच्या एका पुस्तकाचं प्रकाशन त्यांच्या घरात केलेलं आहे मी। शिवाय अजून एका पुस्तकाचं प्रकाशन त्यांच्या घरामध्ये झालं होतं, त्यावेळेला अगदी मोजके 15-20 लोक होतो आम्ही, म्हणजे श्रोत्यांमध्ये। स्टेजवरती एकदम बडे दिग्गज लोक होते, प्रणब मुखर्जी, मनमोहन सिंग, चिदंबरम, असे सगळे स्टेजवरती होते, कारण घरगुती प्रकाशनाचा कार्यक्रम होता। पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील या मनमोहन सिंग, त्यांच्यामध्ये कशा प्रकारची तुलना करू शकतो का? मोठे ज्ञानी होते आणि अर्थ पाहिलं तर भारताची घडी त्यांनी चांगली सुधारली। डॉक्टर मनमोहन सिंग जर आर्थिक मंत्री झाले नसते 91 साली आणि 2004 साली पंतप्रधान झाले नसते, तर मोदींना जे अतिशय सुरक्षित असं राज्य हातात मिळालं, अतिशय सुरक्षित अशी अर्थव्यवस्था हातात मिळाली, ती मिळाली नसती। एवढी सुरक्षित अर्थव्यवस्था हातात देऊनही, म्हणजे एक उदाहरण द्यायचं तर मनमोहन सिंगांच्या काळामध्ये आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाचा भाव
क्रूड ऑइलचा भाव हा $150 गेला होता. तरी पण त्यांनी आपल्याकडचा पेट्रोलचा आणि डिझेलचा भाव चढू दिला नाही. 59-60च्या आसपास राहिला. नंतरच्या म्हणजे मोदींच्या काळात तो भाव तिकडे अक्षरशः 70-60 पर्यंत आला आंतरराष्ट्रीय बाजारातला. पण ह्यांच्या पेट्रोलचे भाव मात्र वाढत राहिले आणि पेट्रोलचे भाव एका पॉईंटला तुम्हाला आठवत असेल अलीकडे $100 गेलेले होते. डिझेलचे भाव पण $100 पण गेले होते. म्हणजे जी सुरक्षित चांगली स्थिर अर्थव्यवस्था ताब्यात आली मोदींच्या, त्याची त्यांनी धुळधाण केलेली आहे. आणि त्यामुळे आता डॉक्टर मनमोहन सिंगांचं महत्त्व अधिक चांगल्या प्रकारे लक्षात येतं. डॉलरची प्राईस 59-60 होती मनमोहन सिंगाच्या काळात. आता ती 85-90च्या दिशेने चालली आहे. म्हणजे मोदींनी काय केलं आहे अर्थव्यवस्थेचं? नुसतं 5 ट्रिलियन 25 ट्रिलियन नुसत्या अशा लंब्या चौड्या गप्पा मारायच्या आणि मोठमोठे आकडे फेकायचे तोंडावर. प्रत्यक्षात खाली काय आहे? आता ते जे म्हणतात आम्ही 80 कोटी लोकांना फ्री रेशन देतो, ते 80 कोटी लोकांना फ्री रेशन कशामुळे देत आहेत? तर मनमोहन सिंगाच्या काळामध्ये राईट टू फूड आला, हा कायदा आला म्हणून. पण राईट टू फूड कायदा आला, पण 80 कोटी लोकांना द्यायला लागतंय अन्नधान्य, म्हणजे गरिबी वाढली आहे. मोदींच्या काळामध्ये मनमोहन सिंगांनी जी सावरलेली होती, गरिबीतले आकडे कमी होत होते, ते मोदींच्या काळात वाढलेले आहेत. त्यामुळे मला वाटतं मोदी आणि मनमोहन सिंग यांची तुलनाच होऊ शकत नाही, म्हणजे देशाच्या हिताच्या दृष्टिकोनातनं. बाकी केवळ दोघंही पंतप्रधान होते एवढीच तुलना होऊ शकते. आता शेतकऱ्यांचं पाहायला गेलं तर दिल्लीमध्ये आंदोलन सुरू आहे. शेतकऱ्यांसाठी कशा प्रकारे त्यांनी फायदा करून दिला मनमोहन सिंगने, आणि आताचं बघितलं सरकार तर लक्ष घालत नाही का पीक भाव संदर्भात? साधारणपणे 10 वर्षापासून ते सारखं असं म्हणत आहेत की त्यांनी डेट पण दिली होती की 2020 नंतर, मुख्यतः 2022, कारण 2021ला समजा कोविड आला, पर्यंत सर्व शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट होईल. प्रत्यक्षात ते अर्ध झालंय, म्हणजे कमी झालंय उत्पन्न. आपल्याकडे सोयाबीनची अवस्था काय महाराष्ट्रात आपण पाहतोय, मध्ये कांद्याची काय अवस्था होती पाहतोय. मी असतानाच तिथे राज्यसभेत मनमोहन सिंग सुद्धा येत होते, त्यावेळेला दिल्लीच्या सीमेवरती काही लाख शेतकरी हरियाणा, पंजाब, पश्चिम उत्तर प्रदेश या सगळ्याकडनं तिकडे येत होते आणि ते सगळे घेराव करून होते एका अर्थाने दिल्लीला. त्यांच्याकडे यांनी बघितलं नाही, लक्षच दिलं नाही. ते कायद्याला विरोध करत होते. ज्या कायद्याला ते विरोध करत होते त्याच्यासाठी 13 महिने त्यांचा तिकडे घेराव पडलेला होता, वेढा पडला होता. पण त्यांच्याबद्दल चर्चा नाही, पार्लमेंटमध्ये तो विषय बोलून द्यायला परवानगी नव्हती आम्हाला राज्यसभेमध्ये. आम्ही जर त्या आंदोलनाबद्दल बोललो तर आम्हाला लगेच बंद करायचे, हा विषय बोलायचा नाही, अशी अवस्था होती. म्हणजे अक्षरशः दडपशाही चाललेली होती. त्यांच्याकडे पाहिलं नाही. एक दिवस सकाळी एकदम साक्षात्कार झाल्याप्रमाणे मोदी म्हणले मी ते कायदे मागे घेतो. मग तुम्ही ते आणले कशाला? मग आम्ही मागणी केली, तुम्ही आणले तेव्हा चर्चा केली नाही, मागे घेताय तेव्हा चर्चा करत नाही. ही काय परिस्थिती आहे? असं मनमोहन सिंगांच्या काळात कधीही झालं नाही. मनमोहन सिंगांना मौन व्रत पाळतात असं म्हणायचे. मनमोहन सिंगांनी जेवढ्या प्रेस कॉन्फरन्सेस घेतलेल्या आहेत, मोदींनी काहीच घेतलेल्या नाहीत. मोदींनी प्रेस कॉन्फरन्स कुठे घेतली आहे? त्यांनी पार्लमेंटमध्ये भाषणं केली आहेत आणि त्यांनी एकतर्फी 2-3 इंटरव्ह्यू दिलेले आहेत. परंतु ज्याला प्रेस कॉन्फरन्स म्हणतात, मनमोहन सिंग सातत्याने प्रेस कॉन्फरन्स घ्यायचे. त्यांना जर किती मौनव्रत पाळले म्हणून म्हणत टीका त्यांच्यावर होत असली तरी मला वाटतं मनमोहन सिंग आणि मोदी यांची तुलना होऊ शकत नाही. आत्ता परत शेतकऱ्यांचं आंदोलन ते चालू आहे. मोदींचं लक्षच नाही आहे. मोदी लक्षच देत नाही शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे आणि जमिनीच्या प्रश्नाकडे. त्यांचं योगदान विसरता कामा नये काँग्रेसमध्ये, खास करून पाहायला गेलं तर. मनमोहन सिंगाचं अर्थातच कोणी विसरणार पण नाही, कोणीही विसरणार नाही. मनमोहन सिंगांचं योगदान कोणीही विसरणं शक्य नाही. आत्ता ढीक प्रचार चालला आहे. आत्ता नेहरू, मनमोहन सिंग, इंदिरा गांधी सगळ्यांच्या विरुद्ध जोरात प्रचार चालू आहे. परंतु नेहरूंचीच लाईन मनमोहन सिंगांनी चालली हे पण लोक विसरतात. सोनिया गांधींना जी पंतप्रधान पदाची ऑफर होती ती त्यांनी घेतली नाही आणि त्यांनी सांगितलं मनमोहन सिंग पंतप्रधान होतील. आणि 2004 आणि 2009ला ते पंतप्रधान झाले. आणि हे म्हणतात नेहरू गांधींना सत्तेची हाव आहे वगैरे. सोनिया गांधींनी घेतली नाही. राजीव गांधींनी त्यांना जेवढ्या जागा मिळाल्या होत्या तेवढ्या ह्याच्यावरती ते सरकार स्थापू शकले असते. पण ते म्हणजे आपल्याला मेजॉरिटी नाही, आपण सरकार स्थापन करायचं नाही, म्हणून राजीव गांधींनी सरकार स्थापन केलं नाही. आणि हे सगळे नेहरूंच्या आणि राजीव आणि इंदिराच्या नावाने शंख करतात सकाळी उठल्यापासून. आणि मनमोहन सिंगांनी तर कमालच केलेली आहे. त्यांनी इतक्या नम्रपणे आपली सत्ता सोडली आणि मोदींच्या ताब्यात दिली. तरीसुद्धा एकदा तर मोदींनी ते पाकिस्तानची बाजू घेतात आणि पाकिस्तानचे एजंट असल्यासारखे वागतात असं जाहीर विधान केलेलं आहे मोदींनी. तर मनमोहन सिंगांचा जन्म फाळणीपूर्वीच्या पाकिस्तानमध्ये झालेला आहे आणि त्यावेळी तिकडे राहिलेत. साधी गोष्ट सांगायची म्हणजे
त्यामुळे त्या गावात जे राहिले अगदी खेडं मागासलेलं खेडं जे आता पाकिस्तानमध्ये आहे, त्या खेड्यातल्या शाळेतल्या लोकांनी ठरवलं की आता तिकडे मनमोहन सिंग पंतप्रधान झालेत, त्यांना आपण आपल्या शाळेत बोलवूया की त्या गावात बोलवूया. म्हणून त्यांनी निमंत्रण दिलं. तर मनमोहन सिंगांनी विचार केला काय हरकत नाही जायला, आपली जुनी शाळा आहे, शिक्षक कोण असतील जिवंत तर भेटता येईल. भाजपने हंगामा केला पार्लमेंटमध्ये, पाकिस्तानला निघालेत, ती भेट झाली नाही. आणि त्याच्यानंतर मोदी मात्र न बोलावता मिठी मारायला गेले नवाज शरीफला पाकिस्तानला, आणि त्याच्याबद्दल काही बोलत नाहीत कोणी. अशा प्रकारचं एक अत्यंत खोटारडं सरकार सध्या आपल्याकडे आहे. त्यामुळे मनमोहन सिंगांचं महत्त्व तुम्ही म्हणता योगदान लक्षात राहील का, अधिक लक्षात राहील, अधिक ठळकपणे लक्षात राहील, कारण त्यांचा कारभार हा अत्यंत सद्गुणी कारभार आहे असं मी म्हणेन. निर्मला सीतारामनला देखील भेट घ्यावी लागलेली होती एक काळी मनमोहन सिंग यांची. नाही, भेट घ्यावी लागली असं म्हणता येणार नाही. ह्यांच्यापैकी कोणालाही मनमोहन सिंगांच्याबद्दल आदर नाही आहे. निर्मला सीतारामनचं काय अर्थज्ञान आहे. आत्ता पॉपकॉर्नवरती GST लावलेला आहे त्यांनी, आणि त्यात सुद्धा हानी असेल तर वेगळा, गूळ असेल तर वेगळा, असं काहीतरी मूर्खार. निर्मला सीतारामन यांचं अर्थज्ञान आणि मनमोहन सिंग यांची तुलना कशी होऊ शकते. त्या भेटल्या याचं कारण एक कर्टसीज जे असतात, सध्याच्या अर्थमंत्र्यांनी पूर्वीच्या अर्थमंत्र्यांना भेटायचा असा कर्टसी कॉल होता. त्या डायरेक्ट टीका करायच्या सर्रास मनमोहन सिंगांवरती आणि चिदंबरमवरती. माझ्या डोळ्यात देखत मीच होतोच ना राज्यसभेत. अशा प्रकारची टीका आत्तापर्यंत जो अगोदरचा अर्थमंत्री त्याच्यावर कोणीही केलेलं नाही. जसे निर्मला सीतारामन, नरेंद्र मोदी, अमित शहा ज्या वाह्यातपणे बोलतात, तशा प्रकारचा वाह्यातपणा मी राज्यसभेत यापूर्वी कधी पाहिलेला नाही. आपल्याकडनं कशा प्रकारची श्रद्धांजली व्हाल? नाही, मला तर वाटतंय की डॉक्टर मनमोहन सिंगांना मी विसरूच शकत नाही. श्रद्धांजली व्हायची म्हणजे आपला देशही विसरणार नाही याची मला खात्री आहे. पण त्यांच्या विचारांचा, म्हणजे त्यांच्या धोरणांचा, त्यांच्या सभ्यतेचा, त्यांच्या सुसंस्कृततेचा वारसा जो आपल्या देशाचा वारसा आहे, नेहरूंचा वारसा आहे, तो आपण टिकवला पाहिजे. तीच त्यांना योग्य श्रद्धांजली होईल. नक्कीच मनमोहन सिंग यांचं योगदान विसरता येणार नाही असं देखील या ठिकाणी कुमार केतकर यांनी सांगितलेलं आहे. त्यांनी देखील आठवणीला उजाळा दिला आहे. आता मात्र पाहायला गेलं तर मनमोहन सिंग यांनी ज्या पद्धतीने अर्थतज्ञ खातं असेल, इतर खाती असेल, कशाप्रकारे सांभाळली, त्या पद्धतीचा कारभार हे सरकार करत नसल्याचं देखील त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे अथर्वसह गणेश थोरात, TV मराठी, ठाणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.